जेव्हा आपल्याकडे छोट्या छोट्या पार्टीज असतील आणि आपल्याकडे वेळ कमी असेल तर कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे सोलापुरी स्पेशल पाव चटणी। अगदी चटपटीत होते, करायलाही सोपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सोलापुरी पाव चटणी करण्यासाठी आपण इथं पाऊण वाटी इतकं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, पाऊण वाटी फुटाणा डाळ, त्यानंतर इथं अर्धी वाटी आपण शेंगादाणे घेतलेले, अर्धी वाटी आपण इथं कारळ घेतलेला आहे। कारळामुळे चटणी अगदी अप्रतिम लागते। हे कारळ घालून केलेली चटणी म्हणजे सोलापूरच्या चटणीची स्पेशालिटी आहे। हाच एक खास पदार्थ आहे। त्यानंतर इथं आपण अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आणि आपण यामध्ये त्या पाव वाटी इतके जिरे घेतलेले आहेत। चला तर चटणी करायला सुरुवात करूया। आधी मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि एक पॅन गरम करायला ठेवलाय। त्या पॅन मध्ये आपण शेंगादाणे अगदी 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे। खमंग भाजले गेले की लगेचच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता त्याच गरम पॅन मध्ये आपण धणे भाजायला घेऊयात। आपल्याला धणे अगदी हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे। एक साधारणपणे खमंग वास सुटला आणि त्याचे थोडंसं धण्यांवरती काळे डॉट्स पडले की लगेचच आपण ते पण धणे भाजलेत असं समजून त्याच ताटामध्ये काढून घेऊया। आता पुन्हा त्याच्यामध्ये आपण जिरे भाजायला घेऊया। जिरे पण आपल्याला हलका रंग बदलेपर्यंतच भाजायचे, करपवायचे नाहीत, नाहीतर मसाल्याची चव बदलते। अगदी हलक्या रंगावरती हे भाजायचे। भाजून झाले की पुन्हा त्याच ताटामध्ये आपण हे जिरे सुद्धा काढून घेऊया। अगदी खमंग वास सुटलाय धण्या जिऱ्याचा। आता आपण त्याच पॅन मध्ये इथं कारळ घेतलेली आहेत। ह्या सोलापुरी चटणीची खासियत म्हणजे कारळ घालतात ह्या चटणीमध्ये आणि अगदी टेस्टी लागतात। आता हे कारळ आहेत ते पण आपल्याला अगदी मस्त व्यवस्थित खमंग भाजायचे आहेत। साधारणपणे तीळ कसे गरम झाल्यावरती पॅन मध्ये चटचट आवाज येतो तशाच पद्धतीने हे कारळ झाले की आपण काढून घेतले। त्याचबरोबर आता फुटाण्याची डाळ पण आपण खमंग भाजून घ्यायची आहे। फुटाणा डाळ आधीच भाजलेली असते पण तरी सुद्धा ही खमंग भाजून घ्यायची आपल्याला आणि त्याच ताटलीमध्ये आपण साधारणपणे 2 ते 3 मिनिट ही डाळ भाजून झाल्यावरती इथं बघा आपण काढून घेतली। आता घेतलेलं खोबरं, सुकं खोबऱ्याचा जो किस आहे तो पण आपण हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रंग फार पण काळपट करायचा नाहीये, साधारणपणे त्याचा कच्चेपणा खोबऱ्याचा जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। इथं बघा तांबूस रंग झालाय खोबऱ्याचा। आता आपण हे सुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे खोबरं, हे पण आपण त्या ताटामध्ये काढून घेऊया। सगळे जिन्नस आता आपले भाजून झालेले आहेत। आता हे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आता आपला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे। तुम्ही इथं बघा मस्त तयार झालेला आहे। साधारणपणे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये हा मसाला तुम्ही 1 ते 1.5 महिना स्टोअर करून हवं तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता। मुख्य चटणी करायला घेऊया। सगळ्यात आधी पॅन गरम करायला ठेवले मध्यम आचेवरती आणि त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की लगेचच छोटा चमचा हळद आणि 3 चमचे इथं मी बॅडगी मिरचीचं पावडर वापरतेय। तर ही फारशी तिखट नाहीये, याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची पावडरचं, किंवा मिरची पावडर स्किप करून त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालू शकता। तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित गरम करून झाले की लगे त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हिंग घालून घ्यायचे, त्यामुळे पण ह्या चटणीचा फ्लेवर अगदी वाढतो। आणि आता हे सगळे मसाले मिक्स झाले की आपण त्यामध्ये 4 चमचे तयार केलेला जो मसाला आहे पाव चटणीचा तो घालून घ्यायचा आहे। 4 व्यक्तींच्या पाव चटणीसाठी मी इथं 4 चमचे मसाल्याचा वापर केलेला आहे। हे मसाले आपल्याला खमंग असे फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। आता इथं मी मगाशी कोमट पाण्यामध्ये अर्धी वाटी चिंच भिजवून त्याचा कोळ हा अर्धी वाटी तयार झालेला आहे। व्यवस्थित हा कोळ गाळून घेतलेला आहे आणि ह्या चिंचेच्या कोळासाठी इथं आपण पाव वाटी इतका गुळाचा वापर केलेला आहे। तुमची चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आवडीनुसार हे प्रमाण तुम्ही चिंच गुळाच्या चटणीचं वापरू शकता। अगदी कोळ नसेल वापरायचा तर तुम्ही चिंचेच्या चटणीचा वापर केला तरी चालेल। आता ह्या खमंग परतलेल्या जो मसाला आहे त्यामध्ये आपण साधारणपणे 1.5 ते 1.25 ग्लास इथं गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा ह्या चटणीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण की गरम पाण्यामुळे अगदी मसाल्याचा फ्लेवर खुलून येतो। आणि लगेचच ते मिक्स केल्यावरती आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण ढवळून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया आणि गूळ। आता हे मिश्रण आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर व्हायला लागली की तुम्ही इथं बघा अगदी 5 ते 6 मिनिटातच ही चटणी दाटसर व्हायला सुरुवात झाली, कारण ह्याच्यामध्ये शेंगदाणा, खोबरं आणि कारळ आहे, त्यामुळे ही चटणी पटकन दाटसर होते। अगदी 10 मिनिटांमध्येच आपली चटणी दाटसर झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता।
आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ह्या पाव चटणीची खासियत म्हणजे ही चटणी गरमागरमच पाववरती किंवा ब्रेडच्या स्लाइसवरती सर्व केली जाते. तर आपली चटणी तयार झालेली आहे. जसं जसं ही चटणी थंड होते तशी तशी आणखीन दाटसर होते. त्यामुळे या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता पाव चटणीच्या गार्निशिंगसाठी अगदी घरगुती मोजकच साहित्य लागतं आपल्याला. आपण तयार केलेली चटणी जी पावासाठी तयार केली होती ती, त्यानंतर स्लाइस ब्रेड, थोडं गार्निशिंगसाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, शेव घेतलेली आहे बारीक, त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर चिवडा घ्या, कारण की तसं सोलापूरमध्ये सर्विंगमध्ये केलं जातो. नसेल तर स्किप केला तरी चालेल. चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. चला आता गार्निशिंग करूया. सगळ्यात आधी स्लाइस ब्रेड घ्यायचे. आता इथं मी 4 घेतलेले आहेत, तर कसे लेअर करते ते दाखवते. थोडा शेप स्लाइसचा थोडासा गोल आणि इकडे चौकोनी, म्हणून मी उलट सुलट करून घेतलेले आहेत, म्हणजे दिसताना छान दिसतील. आता आपण याला 4 काप करून घ्यायचे. दोन केले तरी चालेल, पण दिसायला छान दिसतात 4 काप केल्यावरती. आणि आता सगळ्यात आधी आपण यावरती जी तयार केलेली गरम चटणी ती घालून घ्यायची. ही चटणी गरमच सर्व केली जाते. चटणीची पावडर तयार करून ठेवली जाते आणि जसे जसे कस्टमर येतील तसं गाड्यावरती ह्या चटणीची अशा पद्धतीने लिक्विड चटणी केली जाते. थोडासा चिवडा, इथं फरसाण्याचा पण वापर करू शकता तुम्ही. जे अवेलेबल असेल ते साहित्य घाला. फक्त चटणी स्पेशल आहे तर चटणी मात्र याच पद्धतीने करावी लागेल. त्यानंतर थोडी शेव, टोमॅटो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीच्या पाव चटणीवरती कैरीचा पण वापर केलेला जात असतो. त्यानंतर तुम्हाला जर हवे असेल तर कांदापात तुम्ही घालू शकता. मोस्टली कांदापात घातलीच जाते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचा पण वापर केला जातो. अशा पद्धतीने ही पाव चटणी केल्यानंतर तुम्हाला जर दुसरा लेयर टाकायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा दुसरा पण टाकू शकता. आता पुन्हा एक ब्रेड मी बारीक कट करून घेतलेले आहेत 4 तुकडे, तुम्ही यावरती परत ठेवू शकता. खूप छान लागते हा पाव चटणी, नक्की करून बघा. आवडत असेल तर तुम्ही यावरती लिंबू पण पिळू शकता आवडीनुसार. आणि यावरती छान दिसावं म्हणून आपण इथं लाल मिरची पावडर टाकतोय. अगदी भन्नाट लागते चवीला पाव चटणी. सोलापुरातला फेमस स्ट्रीट फूड आहे, नक्की करून बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते, अगदी आपल्या तोंडाला पाणी सुटेल. आणि ही पाव चटणी तुम्ही कोणत्याही स्नॅक्स टायमिंगला खाऊ शकता. अगदी भन्नाट रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.